श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की भारत माता की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। श्री समर्थांनी केलेला बोध तो आपण दशक 9 समास 3 मध्ये केलेला तो आपण ऐकत आहोत। या समासाचं नावच निसंदेह निरूपण नाम समास असं असल्यामुळे साधकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा संदेह राहू नये म्हणून श्री समर्थांनी या समासाची विशेष रचना केली आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे महाचतुर तो चतुरे ओळखावा श्रीराम। अनुभवी अनुभविता अनुभवी अनुभवियासीच नकळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता श्रीराम। बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध एक भावी तो अबद्ध म्हणावाच न लगे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। इथे सारखेपणा हा व्यवहारामध्ये नेहमीच त्रासदायक असतो। दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, खऱ्या कोणत्या आणि खोट्या कोणत्या ओळखताच येत नाही। डुप्लिकेट माल कोणता आणि ओरिजिनल कोणता हे ओळखता येत नाही, कारण दोघांमध्ये काही फरकच दिसत नाही। एखादी वस्तू आपण विकत आणतो, घरी आल्यावर लक्षात येते की ही वस्तू ही डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही आहे। वापर केला की मग त्यातला खोटेपणा ओळखतो। आता व्यवहारातला जसा विषय आहे, तर व्यवहार करणारा मनुष्य जर चतुर असेल, हुशार असेल, चाणाक्ष असेल, तर तो व्यवहारात सहसा फसत नाही। म्हणून योगी ओळखावा योगेश्वरे। तो योगेश्वर ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ ती योग्यता हवी असते। ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे। ज्ञानी माणसाची ओळख ज्ञानेश्वराला होऊ शकेल। योगेश्वरांची ओळख
योग्याला होऊ शकेल. महाचतुर तो चतुरे ओळखावा. दोघांमध्ये कुठल्या तरी गुणांची गरज आहे. काल आपण निरूपणामध्ये घाईघाईत का असोना पण एक श्लोक पाहिला होता. बली बलम वेत्ती न वेत्ती निर्बलहा. एखादा बलवान असेल तर तो बलवान आहे हे कोणी ठरवायचं? निर्बल ठरू शकत नाही. कारण निर्बलाजवळ ताकद नाही, शक्ती नाही, सामर्थ्य नाही. मग ते सामर्थ्य नसताना बलवंताची तो कशी किंमत करू शकेल? तो त्याच्या योग्यतेचा असेल तर तो ओळखू शकेल. म्हणून बली बलम वेत्ती. वेत्ती म्हणजे जाणणे. तो जाणतो. न निर्बल हा निर्बल जाणू शकत नाही. गुणी गुणम वेत्ती न निर्गुण हा. म्हणून ओळखायचं असेल तर जगतातील असलेल्या गुणवान माणसांची ओळख, गुणवान माणसांची परीक्षा दुसरा गुणवान करतो. अगुणी माणूस करू शकत नाही. पिको वसंतस्य गुणम न वायसः. कावळ्याला आणि कोकिळेला दोघांमध्ये सारखेपण आहे. काहीच फरक नाही दोघांमध्ये. आणि दोघांमध्ये सारखेपणा असल्यामुळे ओळखू येत नाही. काकः कृष्णः, पिकः कृष्णः. काक म्हणजे कावळा आणि पिक म्हणजे कोकिळा किंवा कोकिळ. दोघे दिसायला सारखे आहेत. आपल्याला क्षणभर असा प्रश्न पडतो की याच्यातला कावळा कोणता आहे, कोकिळ कोणती आहे? ओळखू येत नाही. मग ओळखू येण्यासाठी ती वेळ येऊ द्यावी लागते. वसंत समुपायाते, वसंत ऋतू आल्यानंतर काकः काकः पिकः पिकः दोघेही पटकन ओळखू येतात. जेव्हा तो तोंडातून शब्द काढतो, तो बोलायला लागतो, तेव्हा आपोआपच कोकिळा ओळखू येते. असं म्हणतात की कावळ्याला स्वतःचं घर आहे, कोकिळेला स्वतःचं घर नाही. ते कोकिळ पक्षी कावळ्यांच्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी घालतात. आता कावळ्याची अंडी त्याच्यातच असतात आणि कोकिळीची सुद्धा त्याच्यातच असतात. आता अंड्यामध्ये असताना सुद्धा जेव्हा ते उबवल्या जातात, जेव्हा त्या अंड्यातून ते बाहेर येतात, सगळ्यांचा वर्ण सारखा. पण ती कोकिळ कधी फसत नाही. तिला माहिती आहे हे माझं पिलू आहे, माझं पिलू माझ्यावरच जाणार. जेव्हा कावळे काव काव करतात आणि लहान लहान पक्षी कोकिळेप्रमाणे कुहू कुहू करतात, तेव्हा ती आपल्या पिलांना घेऊन जाते. इथे गुणवान माणसांची पारख गुणवान मनुष्य करू शकतो
आणि तो दिसायला बाह्य रूपाने सारखा असतो. अनेकांना असं वाटते की साधू म्हणजे काय हो. आज भोंदू लोक सुद्धा भगवे कपडे घालतात आणि साधू लोकही भगवे कपडे घालतात. मग दोघांमध्ये फरक काय? तो फरक प्रसंग आल्यावर कळतो. अरे ज्यांच्या मागे आम्ही लागलो ते कपड्याकडे पाहून आम्ही धावलो, त्याच्या मागे आम्ही फसलो शेवटी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला आम्ही विसरतो का? कारण खऱ्यात आणि खोट्यातला आपल्याला फरकच कळत नाही. ज्याच्या मागे लागतो त्याला आपण खरं समजायला लागतो. म्हणून मार्केटमध्ये असलेली जी आपल्याला आकर्षित करू शकेल, जी आपल्याला हवीशी वाटते, ती वस्तू चांगलीच असेल अशी खात्री सांगता येत नसते. म्हणून त्याच्यावर मार्क असतो प्युरिटीचा. सोनं जरी घ्यायचं असेल तर त्याच्यावर मार्किंग केल्या जाते. 99 आहे की 999 आहे, ते मार्किंग असते. ते मार्क वरून आम्ही ओळखू शकतो. पण व्यवहारामध्ये असलेले जे जन आहेत, त्या जनांमध्ये संतही आहेत, सत्पुरुष आहेत. यांना कसं ओळखावं समर्थ पुढे सांगतात, ते लक्षात घ्या. बद्धासारिका सिद्ध आणि सिद्धासारिका बद्ध. अरे सिद्ध या शब्दाचा अर्थ जो मुक्त झालेला आहे तो, आणि बद्ध या शब्दाचा अर्थ आहे बांधला गेला तो. बरं, दोघेही सारखेच आहे. जेलमध्ये जेलरही फिरतो आणि जेलमध्ये गुन्हेगारही फिरतो. दोघेही सारखेच आहे. ओळखावं कसं जेलर कोण आहे? याच्यातला बंदिस्त असलेला, कारागृहात असलेला कोण आहे? दोघांमध्ये ओळखता येत नाही. एक भाविल तो अबद्ध, अबद्ध सारखाच सिद्ध. जसा अबद्धासारिका सिद्ध आणि सिद्धासारिका बद्ध. ऐक एक भाविल तो अबद्ध म्हणताच न लगे. दोघांना एक म्हणता येईल का? सिद्धाला आणि बद्धाला दिसायला सारखे. उसामध्ये ऊस असतो आणि उसामध्ये अजून एक उसामध्ये असलेला कंस असतो. पहा, तुम्हाला कोणता शब्द वापरा तुम्ही वापरा. उसामध्ये उसासारखाच दिसणारा एक असा धांडा असतो. उसाच्या पोटी तो कंस जन्माला येतो असं म्हणतात. तो जर पाहिला तर ऊस आणि त्याच्यातला फरक लक्षात येत नाही. केव्हा लक्षात येतो? जेव्हा तो ऊस आपण खायला लागतो तेव्हा लक्षात येतो, अरे हे ऊस नाही आहे, हे कंस आहे, याच्यामध्ये गोडवा काहीच नाही आहे, कोलकट आहे. तो धांडा आहे म्हणून फेकून दिला जातो. गुळामध्ये गुळ खडे असतात, ते दोन्ही सारखेच असतात. विकत घेताना आपण खडे काढू शकत नाही. जेव्हा आपण तोंडात टाकतो तेव्हा लक्षात येते की गुळासारखे गुळ दगड आहेत, पण ते गुळासारखे नाही, ते दगडासारखे निजाड आहे. सारखेपणा दृश्य स्वरूपात आहे, अंतर स्वरूपामध्ये फार मोठा फरक आहे. तांदुळासारखे तांदूळ खडे चावू जाता दात पडे, समर्थांचंच वचन आहे. तेवढं दोन्ही सारखे दिसतात. तांदूळ निवडायचे म्हणजे काय करायचे हो? त्याच्यातला खडा ओळखता आला पाहिजे. पांढरेच असतात, तांदळासारखाच बारीकसा असतो, पण तो शिजतच नाही आणि चावताना बरोबर लक्षात येते की याच्यात खडा आहे. हरभरे आणल्या जातात, काही हरभरे फार कुच्चर असतात, ते आम्ही भिजत घालतो. त्यातले काही असतात की ते कधी शिजतच नाही,
ते दगडासारखे तसे असतात. दिसायला सारखे असणे याचा अर्थ सारखे असणे नाहीये. दोघांमध्ये फार मोठं अंतर असते. अजून तुम्हाला 100 उदाहरणं सांगता येतील. कारण आपण व्यवहार इतका पारखून करतो की आपण व्यवहारातले 1000 उदाहरण सांगता येतील आपल्याला. गुलाबाचं फुल आणि दुसरं गुलाबासारखंच दिसणार पण सुगंध नसलेलं असं बडिंगचं फुल. तुम्ही दोन्ही फुलं पहा, दोन्ही सारखे दिसतात. सारखे दिसतात, परंतु दिसण्यावर जर आम्ही गेलो तर समजायचं फसलो. म्हणून दिसते तसं नसते म्हणून जग फसते हे वचन आलेल्या पुढे. आम्हाला दिसते सारखंच, पण जेव्हा सुगंध घेतो तेव्हा एकाला सुगंध असतो आणि एकाला सुगंधच नसतो. तो सुगंध असेल तर त्याला किंमत आहे, मग त्या फुलाला आपण स्वीकारतोय. गंधहीनम न शोभते कुसुमम वर्णसंपन्नम. कुसुम म्हणजे फुल. कुसुमम वर्णसंपन्नम, दोन्ही वर्ण संपन्न आहे. दोघांना लालच रंग आहे. कुसुमम वर्ण संपन्नम गंधहीनम न शोभते. त्याप्रमाणे माणसं सुद्धा आपल्याला योग्य ओळखता आली पाहिजे. साधू सुद्धा ओळखता आला पाहिजे. आंब्याच्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही किती फसतो सांगा बरं. एका डाल्यातून आंबे विकत घेतो, सगळे सारखे दिसतात. तो आंबे विकणारा तुम्हाला आंबा जेव्हा देतो माचला म्हणून टेस्टिंग साठी, तर तो माचळून ठेवतो. तुमच्या हातावर आंब्याचे 2 थेंब टाकतो रसाचे. तुम्ही चाखून पाहता गोड आहे म्हणून ते आंबे तुम्ही विकत घेता. घरी आल्यावर लक्षात येते की त्याने दाखवलेला जो आंबा होता तो दिसत असाच होता, पण त्याची टेस्ट वेगळी होती आणि हा आंबट निघालेला. समर्थ इथे तेच म्हणतात आहे की साधू आणि सामान्य संसारी मनुष्य दिसायला सारखेच आहे. अनेकांना भ्रम होतो की काय बाबा साधूही नोकरी करतात, ते व्यवहार करतात, ते संसार करतात, आणि इकडे संसारी मनुष्य जो बद्ध आहे तोही करतो. दोघांमध्ये काही फरक आहे की नाही? मग काय फरक आहे? अंतरस्थितीतला फरक आहे. एक नित्य आनंद आहे, पूर्ण समाधानी आहे, ब्रह्मानंदी लीन आहे, पण देहाकडनं कुठलीही चूक होऊ देत नाही. म्हणजे अतिशय जवळचं उदाहरण आमच्या सद्गुरूंचं आम्ही घेऊ. परमपूज्य संत सुनील दादा चिंचोळकर महाराज यांच्या सानिध्यात 25 वर्ष मी राहिलो. व्यवहारामध्ये समर्थांनी कसा व्यवहार करावा या पद्धतीने सगळा त्यांनी आयुष्यभर व्यवहार केला. उत्तम, कुठेही चूक नाही. पण अंतरस्थिती जर पाहिली तर म्हणजे एका बाजूला प्रपंची आणि दुसऱ्या बाजूला परमार्थी यांचा सुमधुर समन्वय म्हणजे दादा आहे. त्याला महंताची लक्षणे म्हणतात. ती सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये होती. लोकांना भगवे कपडे घातले म्हणजे साधू असं म्हणता येईल का? किंवा साधे कपडे घातले संसारी माणसासारखे म्हणजे तो साधू नाही का? ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून साधू ओळखण्यासाठी साधू व्हावं लागते, तेव्हा साधू ओळखता येते. आम्ही नुसतं पाहतो आणि तेवढ्यावर परीक्षा करतो, तसं जमायचं नाही. आम्हाला त्यामध्ये तशा प्रकारची आपली योग्यता निर्माण करावी लागते. त्याच्याशिवाय ते जमणार नाही. सोनाराला सोनं कळते, आम्हाला सोनं आणि सोन पितळ सारखंच वाटते. ती त्या सोन्याची किंवा सोनपितळाची त्या
हे नाही आहे, आपल्यामधली काहीतरी कमतरता आहे, आपल्यात ओळखण्यात क्षमता कमी आहे. समर्थ ते म्हणतात आहे की तुम्हाला साधू ओळखण्यासाठी साधू व्हावं लागेल, सत्पुरुष होण्यासाठी ओळखण्यासाठी सत्पुरुष व्हावं लागेल, त्यांची उंची प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तेवढं उंच व्हावं लागेल. म्हणून समर्थ इथे पुढे म्हणतात आहे, झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोन्ही एकसरी कैसे घ्यावे श्रीराम, तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानिल तो युक्त, कैचा म्हणावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात आहे की एखाद्याला भूतबाधा झाली आहे. आता तो देहधारी मनुष्य आहे. आता मनुष्य आणि तो आम्हाला सारखाच दिसतो. आता हे उदाहरण आम्हाला जरी अनुभवास नसलं तरी अनुभवाचं उदाहरण मी सांगतो. एखाद्याला विंचू चावला. विंचू चावल्यानंतर, अर्थात हे उदाहरण इथे चालायचं नाही, पण ते याच्यासाठी देतो की हे आमच्या अनुभवाचं आहे म्हणून सांगतो. विंचू चावल्यानंतर सामान्य मनुष्य आणि ज्याला विंचू चावला तो मनुष्य दोघेही सारखेच दिसतात. पण एकाची अंतरस्थिती एकदम शांत असते आणि दुसरा तो तळमळत असतो. तो डोका विंचू चावला, काय झालं, काही झालं नाही बॉल, देहाला काही जखम झाली नाही. पण त्या विंचवाच्या नांगीतून निर्माण झालेलं जे विष आहे ते विष शरीरात प्रवेश केल्याबरोबर याच्या अंगाची लाही होते, तो तळमळत असतो. सामान्य म्हणून शांत असतो. म्हणून पाहणाऱ्या माणसाला जरी देहरूपाने दोन्ही सारखे दिसत असतील तरी त्यांच्या अंतरस्थितीमध्ये तो बदल असतो. एकाला दाह असतो आणि एक शांत असतो. तसा संसारामध्ये ज्यांना संसाराची बाधा झाली आहे, ज्याला प्रपंच ज्याला बाधला आहे, तो विंचवाने डंक मारल्याप्रमाणे तो तळमळत असतो. आणि साधू संसारात असतो, त्याला त्याची कशाची बाधा झाली नसते, तो संसारात असतो पण बाधा झालेली नसते, त्यामुळे तो नित्य आनंदी असतो, कशाचं दुःख नसते. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की आमच्याकडे श्रीमंती आली तरी आम्हाला त्याचं काही विशेष नाही, आणि गरिबी जरी आली तरी आम्हाला त्याचं दुःख नाही. उलट गरिबीमध्ये आम्ही भगवंताचं स्मरण जास्त करू शकतो, म्हणून आम्हाला त्या श्रीमंतीचे हाव नाहीये. त्यांच्या भजनामध्ये ते म्हणतात आहे, राजासही महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरील बोजा या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. काय करावं? भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. याप्रमाणे संसारामध्ये राहून सुद्धा आपल्याला संतांचं अंतःकरण तयार करता येते. संसार टाकायला कुठल्याही संतांनी सांगितला नाही. उलट तो समर्थ आग्रहपूर्वक सांगतात आहे, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे संसाराबद्दल समर्थांनी जेवढं सांगितलं तेवढा कुठल्याही संसारी माणसाबद्दल सांगितलं नाही. कोणते संतांनी संसाराबद्दल, संसाराचा अनुभव नसलेले समर्थ सगळे सांगतात की कसं माणसाने जगावं. म्हणून समर्थ संसारी माणसाला उपदेश करतात की तू संसार सोडू नको, प्रपंच सोडू नको, पण प्रपंचाची जी उपाधी आहे ती आपल्याला टाकता आली पाहिजे.
प्रपंचामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहता आले पाहिजे आणि ब्रह्मामध्ये राहून आम्हाला ब्रह्म जाणता आलं पाहिजे. कारण मुळात आम्ही ब्रह्मरूप आहोत. संसार हा आमच्या मायेमुळे निर्माण झालेला आहे. ते जाणणारे संत आहे आणि अजाण जे आहे ते प्रपंची आहे. समर्थ पुढे त्याचं वर्णन करता, तैसा अज्ञानी पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोही समान मानिल तो युक्त. युक्त म्हणजे सुज्ञ. कैसा म्हणावा, त्याला सुज्ञ कसं काय म्हणावं. आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही घेत येथे श्रुती सावचित्त एक व्हावे श्रीराम. आता जरा शांत व्हा. मी तुम्हाला अशा प्रकारे आता दृष्टांत मी थांबवतो. खूप व्यवहारातली उदाहरणं सांगितली, परंतु आता लक्षात घ्या की हा ज्ञानी आम्हाला कसा ओळखायचा आहे. जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे पुरला नाहीच काही श्रीराम. तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगेची काही श्रीराम. काय सुंदर वर्णन आहे. थोडं विचार केला की त्यातला त्या ज्ञानाचा सुगंध आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. श्री समर्थ म्हणतात, जो ज्ञानी गुप्त झाला, आता व्यवहारामध्ये राहून साधू संत सामान्यांसारखे वागतात, तो गुप्त होऊन जातात, कळतच नाही. म्हणजे गुरुबांनी मडकी घडवली, गुरुबा काकांनी, संत सावदा माळ्यांनी शेत पिकवलं. प्रत्येक संतांनी आपल्या व्यवहारामध्ये राहून सगळे कामं उत्तम केली. भगवंताला सुद्धा आळवलं. लोक त्या काळातील त्या लोकांना सामान्याप्रमाणे वागत असत. याचा अर्थ त्यांची महती त्यांच्या सानिध्यात राहून जे संत झाले ते त्यांना ओळखू शकले, इतर नाही ओळखू शकले. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही श्रीराम. अनन्य होणे या शब्दाचा अर्थ एकरूप होणे. अनन्य या शब्दाचा अर्थ मागे आपण पाहिला होता की अन्य तर नाही, तो अनन्य. जो अन्यत्र नाही आहे तो अनन्य. अन्यत्र नाही याचा अर्थ जो भगवंता सोडून दुसरीकडे राहतच नाही त्याला अनन्य म्हणतात. आणि जो भगवंता जो कायम राहतो त्याला भगवंतच म्हणावं, त्यालाच एकरूपता म्हणावी. म्हणून अनन्य म्हणजे एकरूप असा अर्थ सांगितला. आणि अनन्य होणे याचा अर्थ तोच होणे, त्यामध्ये अभेदत्व निर्माण होणे. मी भगवंताशी अनन्य असलो याचा अर्थ भगवत स्वरूप झालो. मी संताशी अनन्य झालो म्हणजे संत रूप झालो. श्री समर्थांनी अशा प्रकारचं वर्णन केलंय. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. वासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.